नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी भाग 12च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहिलं कांबळे सर मुलांना शिकवत आहेत आणि तेवढ्यात पीटीचे शिक्षक आणि पिऊन वर्गात येतात आणि सांगतात, यावर्षी 29 तारखेला क्रीडा स्पर्धा होणार आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहभाग दाखवायचा आहे. लेक्चर संपल्यानंतर अभिजित आणि त्याचे मित्र क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्याविषयी चर्चा करत असतात. दुसऱ्या सीनमध्ये सर्व मुले कबड्डी खेळताना दाखवलेली आहेत आणि केवढा अभ्याला भेटायला येते आणि सांगते वैयक्तिक स्पर्धेत सुद्धा भाग घेतो. घरी गेल्यानंतर अभ्या रेश्माला भेटतो आणि तिला सांगतो की मी वैयक्तिक स्पर्धेत सुद्धा भाग घेणार आहे आणि त्यानंतर तो तिला रांगोळी येपेची लांब उडी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मनवतो. जेव्हा रेश्मा लांब उडीसाठी स्वतःचं नाव देते त्यावेळी तिला समजते की रांगोळी स्पर्धेसाठी केवढाने नाव दिलेले आहे. त्यावेळी ती तिथून चिडून निघून जाते. पण अभ्याने दिलेल्या शक्तीमुळे ती परत येते आणि तिचे नाव लांब उडीसाठी देते. इकडे मॅडम आणि सर क्रीडा स्पर्धेसाठी जाण्यासाठी चर्चा करत असतात. कांबळे सर त्यांना 29 तारखेला फ्री आहे का असे विचारतात. त्यावर त्यांना असे वाटते की सरांनी त्यांची फ्रेंडशिप मान्य केली. पण क्रीडा स्पर्धेबद्दल समजल्यावर त्या शांत होतात. शाळेतून घरी गेल्यावर अभ्या रेश्माला भेटायला जातो आणि झालेल्या चुकीबद्दल सांगतो. त्याच्या चुकीची कबुली रेश्माला देतो आणि रेश्मा तिथून रागावून निघून जाते. रेश्मा अभ्याला माफ करेल का आणि मॅडम आणि सरांची लव्ह स्टोरी कुठपर्यंत पोहोचेल पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी मृण्मयी तुमच्या सर्वांचा निरोप घेते.